हाय, गुड मॉर्निंग, सॉरी गुड नाईट, शुभरात्री सर्वांना. हाय आजी. काय म्हणतेस? काय म्हणतेस म्हणलं? काय नाही बाळा, चालल्या भाकरी. आता काय करते, एक 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 उरकायचं. झालं आता बेसन केलं छानपैकी, पिठलं केलं आणि आता भाकरी टाकल्या की झालं जेवायचं मस्त पैकी. धार जाती म्हणजे गेली धार काढायला, मग टाकते भाकरी. मम्मी आली की धार काढून? आली की ते वासरू सोडायचं पियाला. परत ना मम्मी पॅकिंग करते. हा पॅकिंग करते. पॅकिंग करते वे आता. चाललंय मग वासरू प्यायला सोडलं तिने, हे केलं. आता पॅकिंग करेल तिने. लसूण सोडला, सकाळची गडबड होती म्हणून सांडग्याला मस्तपैकी सोडून ठेवला. जर आता भाकरी करायच्या, खायच्या, झालं. भाकरी नाहीत लई करायच्या, आता थोड्याच करायचे. ते कुत्र्यांना बी हायत्या आणि भाकरीला काय वेळ लागत नाही. चाललंय आपलं असं मस्तपैकी स्वयंपाक करायचं. काय करायचं म्हणजे ज्ञानू आली दळून. ज्ञानूने माझं दळाई गेली, दळून आणलं मटकीची डाळ, बाजरीचं पीठ. मग अशी शाळेतनं आल्यावर गेली, दळून आणलं. पोरगी तशी हुशार आहे, हाय का नाही? मग लय हुशार आहे गया. काय करायचं, लय कामाची तशी पोरगी. म्हणलं पिते का काय, कोणा पिता उशीर झाला. काय आजी इतकी भिकड समजते होय गं मला? इतकी भिकड समजते नाही ग. म्हणलं बिली पिली म्हणजे काय करायचं, उशीर होत आलाय. काळजी करीत बसलो होतो आम्ही, पण आली लवकर. अर्धा तास तर झालं, 7 वाजता गेलती. हो की, अर्धा म्हणजे 40 मिनिटं. 40 मिनिटं झाली. पण तिथं आधीच एक जण होतं कोणतरी, म्हणजे ओळखीच होतं पण नाव आठवण. आता एकदा दळण टाकल्यावर काय करायचं, त्यांचं टाकलं असं. हां म्हटलं पीठ नाही याचा घेऊन. आता त्याला पिठून नव्हतं, त्याच्यामुळे मग म्हटलं बसून दळूनच घेऊन ये आपल्याला. सकाळची सकाळ परत मग गडबड असते. मग आता सकाळ आणायचं, हे करायचं, उद्या आणण्याचं सँडा. त्याला मग हो राहतं पटपट. सकाळचं दळून आता दळून आणलं म्हणजे बायांना सगळी काळजी. काय करायचं, पीठ नाही काळजी, उकाणलं काळजी, तिखट नाही काळजी, कालवणाला नाही काय त्याची काळजी. बायांना एक तरी काळजी का? सगळी सगळी सगळी. पाणी नाही त्याची काळजी, गुरांना खाया नाही त्याची काळजी. सगळी काळजीच करीत बसावं लागतं या, का नाही? मग तुमचं बरं या, हाय का नाही? मला आता फक्त अभ्यासाचीच काळजी असते. तुम्हाला देवाने दिली अभ्यासाची काळजी. प्रत्येकाला काळजी लावली, लहानपणापासून मोठ्यापर्यंत. लय छोट्या मुलाला एवढी एवढीशा मुलाला त्याला भूक लागली, त्याने रडायचं, त्याला बी काळजीच. त्यांनी रडायचं भाकरीसाठी. जेवला पोटात, मग ती रडला, थोडं रडलं की मग त्याला बरोबर देते ती जेवायला. असं आहे ना. असं द्या, चला मम्मीकडे पण जाऊन येते. आणि बापू पण मोबाईल आण तेवढा. बरं बरं. हाय डॉगेश भाऊ, काय म्हणतोस? जाऊ द्या, बोलण्याच्या मूडमध्ये नाही येत वाटतं. हाय मम्मी. काय म्हणतेस? काय करिअर काय करायचं चालू आहे. सांडगे वाले आहेत काय? ती मागाशी घातलेलं आहेत ना. काय करती, कुठे गेला कॅरी बॅगचा कागद? हा, पॅकिंग करायची होती. भाजी होती, एक जणाची 1 किलो भाजी आहे, एक जणाची पावशेर भाजी आहे, एक जणाचा 1 किलो लसूण आहे, दुसऱ्याचा 1 किलो लसूण आहे, बाकीच्यांचं सांडगे आहे. भाजी राहिली एवढीच. बघू किती भरती या, जेवढी भरण तेवढी द्यायची. आता ही 1 किलो आणि पावशेर भाजी गेली, बाकीची किती भरती बघा. अजून पाहिजे असली कोणाला तर सांगा.
मिळेल आणि कोणाला अर्धा किलो राहिलेले काय अर्धा किलोभर काय राहते तेवढी होईल आणि करून वाळवून ठेवली या एका ताईंची 1 किलो आहे मी व्यवस्थित भरून घेते ना अर्धा किलोच्या कॅरी बॅगा करते आता 1 किलोची काय नाही आणि एवढं मोठं बांधायला तर त्याला नाही बॉक्स 1 किलोची मम्मी पुरतच नाही त्या भाजीला. आणि आता सगळं महत्वाचं असं झालंय की आता बॉक्सच नाही संपले तर सगळं सकाळ पप्पा लवकर जाते तर आणि अण्णा आता कवाशी लाकडीला जाऊन बॉक्स आणते काय नाही. सगळं संपलं तर बारकं आणि बॉक्स घेऊन यावं लागतं काय ती डबल कॅरी बॅग घालावं लागते आणि कॅरी बॅग संपल्यात सगळ्या हाड अर्धा किलोचं करते की पॅकिंग त्याला तर लय नको मम्मी भरू. नाही अर्धा किलोचं त्यात अर्धा किलो ह्यात अर्धा किलो आणि परत दुसऱ्या पिशवीत असते का? आज दाबते की सांगून त्याला डबल कॅरी बॅग घालावं लागेल. डबल कॅरी बॅग घालायची त्याला रॅपिंग करायचं वरनं. लय चिकट ते पण लय हाय कुरिअरचं तरी कुठं सोपं येतं त्याला लय हाय लागते चिकट टेप लागते कॅरी बॅगा लागतात एका ह्याला डबल कॅरी बॅगा चिकट टेप लय मोठा लागतो या फळ्यानं का नाही मी माणसाला असं का भरताय तर डायरेक्ट अशी तुम्हाला वाटून वाळवलेलं नाही का नाही हो का अजून हाय बघा एका किलोवर भरल ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर सांगा पटापटा कारण का 1-2 जणींना मिळेल बघा अजून भाजी बाकीची संपली आता काय नाही भाजी आता पुढल्या वर्षी आता संपली होईल संपली भाजी असू देत तर बाय बाय. बाय सगळ्यांना. कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर नंबर 9699083827. सांडगे लसूण हरभऱ्याची भाजी नाही आता 2 जणीला राहून किलोची राहिली आता फक्त इंग्लिश मधून एकदा 9699083827. तेवढंच माझं पण इंग्लिश मधून पाठवेल लवकर. असू दे तर बाय बाय. बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री.